सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। तर आजचा विषय आपला होणार आहे कुलदेवीची सेवा। चैत्र पौर्णिमा जी आहे ती आपली येणार आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही सेवा ज्या असतात त्या कुलदेवीच्या करायच्या असतात। चैत्र नवरात्र जी होती ती आपली आता चालू होती आणि चैत्र नवरात्रीमध्ये कुणालाही सेवा करायला वेळ भेटला नाही किंवा साध्य झालं नाही तर आपल्याला चैत्र पौर्णिमा हे जे असतं बोनस म्हणून असतो। ज्यांना कुणाला चैत्र नवरात्रीमध्ये सेवा करायला जमलंच नाही, कोणतीही सेवा झाली नाही, एकही सेवा माझ्या हातून घडली नाही, सुतक होतं, मासिक धर्म होतं किंवा कामाचा व्याप होता, अशा काही गोष्टी होत्या आणि त्यामुळे माझ्या हातून कुलदेवीच्या सेवा या झाल्याच नाहीत आई, तर मी काय करू किंवा ओटी भरायचं राहून गेलं, या पद्धतीने विविध प्रकारच्या ज्या सेवा असतात त्या किंवा कुलाचार आपल्याकडनं राहून गेला तर चैत्र पौर्णिमा जो तिथी असतो या तिथीला आपण सेवा केल्याने कुलस्वामिनींच्या चरणी आपली सेवा अर्पण होत असते। ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही त्या घरामध्ये कुलदेवीचा कोप लागत असतो, आपल्या मुलाबाळांना अडथळे येत असतात। ते भले लग्नासाठी असू द्या, संततीसाठी असू द्या, शिक्षणासाठी असू द्या, या गोष्टी सांसारिक अडचणी सुद्धा आपल्या आयुष्यात येत असतात। म्हणून कुलदेवीची सेवा ही कुणीही टाळू नका। भलेही तुमच्या सेवा झाल्या असतील पण थोडीफार का असेना पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच आपल्याला सेवा करायची आहे। चैत्र पौर्णिमा ही कधी येणार आहे ते आपण बघूया आणि नंतर जाणून घेऊ माहिती। तर चैत्र पौर्णिमा प्रारंभ होणार आहे 1 तारखेला 1 एप्रिल 2026 या दिवशी सकाळी 7:07 पौर्णिमा सुरुवात होणार आहे, प्रारंभ होणार आहे आणि संपणार आहे बघा संध्याकाळी म्हणजेच 2 तारखेला 2 एप्रिल 2026 संध्याकाळी 7:42 तर आपल्याला जी पौर्णिमा आहे तो प्रारंभ 1 तारखेला जरी होत असला तरी सुद्धा आपल्याला पौर्णिमा जी आहे ती साजरी करायची किंवा सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत 2 तारखेला। आणि तसंच तुम्हाला सांगेल सत्यनारायण पूजा जे असतं ते कधी करावं हा सुद्धा बऱ्याच महिलांना प्रश्न असतो। तर बघा सत्यनारायण पूजन जे आहे ते आपल्याला 1 तारखेला करायचं आहे, कारण सकाळी 7 वाजता उगवता सूर्याने बघितलेली आहे, म्हणून तुम्ही 1 तारखेला सुद्धा सत्यनारायण पूजन करू शकता। आता आपण जाणून घेऊ की आपल्या कुलस्वामिनीच्या ज्या सेवा असतात पौर्णिमेला करायच्या, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय कोणत्या सेवा करायच्या आहेत। तुमच्याकडून चैत्र नवरात्रीमध्ये कुठलीही सेवा झालेली नाही, पाठ झाला नाही किंवा अखंड दीप प्रज्वलित केला नाही किंवा आमच्या घरात प्रथाच नाही चैत्र नवरात्रीमध्ये कुठलीही सेवा करायचं, तर बघा कुलस्वामिनीचं असू द्या किंवा कोणत्याही देवाचं असू द्या, स्वामी समर्थ महाराजांचं असू द्या, देवाचं केल्याने कुणाचाही काही वाईट होत नाही, चांगलंच होतं हे लक्षात ठेवावं। कधी फक्त आपल्या मनापासून करा, कुणी सांगितलं म्हणून करावं हे नाही, तर आपल्या मनापासून आपण एक आस्था एक विश्वास ठेवून आपल्याला सेवा करायची असतात आणि आपण अशा पद्धतीने सेवा केली तर आपल्याला ते 100% फलप्राप्तीही मिळत असते। म्हणून आपण केल्याने हे मनात आणू नका की माझं चुकतंय का, आपण जे केलंय फक्त आपण देवीला अर्पण करावं आणि चुकभूल माफी करावी। मला माहिती नाही तुझं लेकरू जे करत आहे ती सेवा तू स्वीकार असं बोललं ना ती देवी आई तिथेच तुम्हाला क्षमा करणार आहे। म्हणून कधीच मनात शंका आणू नका की माझ्याकडनं चूक झाली का। तर म्हणून या सेवा तुम्ही चैत्र पौर्णिमेला करू शकता। तुमच्या घरात भले नाही केली सेवा चालेल, तुमच्या सासूबाई करत नाही चालेल, तुम्हाला करायची आहे तुम्ही करू शकता। फक्त एवढं सांगेल तुमच्या घरात काही रूढी परंपरा ज्या आहेत ज्या वंशानुवंश चालत आलेल्या आहेत त्या आधी बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही करायचा प्रयत्न करा। नाहीच करत आहे तुम्हाला करायची आहे सेवा तर तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही। तर सर्वप्रथम पहिली आणि खूप महत्त्वाची अशी सेवा म्हणजेच काय, कुलस्वामिनीचा जो टाक असेल आपल्या घरात किंवा फोटो असेल बघा, फोटो हा स्वच्छ पुसून घ्या। टाक जो असतो टाकावर नक्कीच त्या दिवशी अभिषेक आपल्याला करायचा आहे, अगदी पाण्याने, पंचामृताने केला तर अतिउत्तम, पण पाण्याने जो 99 मंत्र आहे तो आपण 11 वेळा म्हणून किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा तुम्हाला जर मंत्र येत असेल तर तो तुम्ही म्हणून 11 वेळा पाण्याने आपण अभिषेक करायचा आहे। स्वच्छ असा टाक असेल, फोटो असेल पुसून घ्या, हळदी कुंकू अक्षदा वाहा, वेणी गजरा वाहू शकतात आणि पंचोपचार अशी पूजा करायची आहे, तुपाचं निरंजन ओवाळायचं आहे। त्यानंतर सेवा येत असते कुलस्वामिनीला आवडणारा ग्रंथ म्हणजेच काय, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं एक पारायण तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे। पारायण तुम्हाला जमलं नाही, नवरात्र झाली त्यामध्ये सुद्धा तुम्ही केलंच नाही तर राहून गेलेली सेवा तुम्ही पौर्णिमेला अर्पण करू शकतात। दुर्गा सप्तशती या दिव्य ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे। पारायण करत असताना मंत्र स्तोत्र सकट, अर्गला स्तोत्र असू द्या, जे काही स्तोत्र दिलेले आहेत, रात्री सूक्तम असू द्या, यांच्या सकट तुम्हाला एक पाठ त्या दिवशी करायचा आहे। तुम्हाला पाठ करणं शक्य नाही, दुर्गा सप्तशती हा पाठ कराच, पण
तुम्हाला वेळ साध्य होत नाही किंवा लहान मुले मला शक्य नाही ताई, मी करू शकत नाही, तर सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते नित्यसेवेच्या ग्रंथात देण्यात आलेले आहे. तर सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्ही 11 वेळा पठण करा. सिद्धकुंजिका स्तोत्र 11 वेळा पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याची पुण्यप्राप्ती मिळत असते. म्हणून तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र हे 11 वेळा पठण करू शकतात. त्यानंतर पुढची सेवा मी तुम्हाला सांगेल बघा. आपल्याला त्या दिवशी कुलस्वामिनी आईची मान सन्मान जो असतो तो केला गेला नसेल नवरात्रीमध्ये, तर ओटी भरू शकतात. आता ओटी जी आहे आपल्या देवघरामध्ये, तुम्हाला जर मासिक धर्मसूत्र काही असेल नवरात्रीत नाही भरली गेली किंवा वेळ साध्य झाला नाही, तर आपल्या देवघरामध्ये फोटो किंवा टाक असेल तिथे तुम्ही कुलस्वामिनीची ओटी भरू शकतात. किंवा मंदिर असेल तुमच्या घराजवळ तर मंदिरमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ओटी भरू शकतात. ओटी भरत असताना त्यामध्ये जे काही ओटीचं सामान असेल, आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये बघा, तशा पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकतात. अगदी साध्या पद्धतीने भरली तरी सुद्धा चालेल. किंवा तीच ओटी तुम्ही एखादी सुवासिनी स्त्री आली तिला सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. या पद्धतीने केला तरीही चालेल, काही हरकत नाही. पुढची सेवा म्हणजेच बघा, त्या दिवशी आवर्जून तुम्हाला सांगेल कुलस्वामिनीला आवडणारा नैवेद्य कोणता, तर त्या दिवशी तुम्हाला खिरीचा नैवेद्य हा बनवायचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी आई भगवतीला खिरीचा नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे. तसेच तुम्हाला सांगेल तांबूल जो असतो, तांबूलचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे. तांबूल सुद्धा अतिप्रिय असतो, म्हणून तांबूलचा नैवेद्य किंवा खिरीचा नैवेद्य यापैकी कोणताही एक दाखवला तरी सुद्धा चालेल. हा नैवेद्य नक्की आवर्जून आपण कुलस्वामिनीला दाखवायचा आहे. आणि पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा, आरती जी असते ती आपल्याला लावायची आहे. आता आरती जी असते, आता आमच्या घरामध्ये नवरात्रीच्या नवमीला आरत्या लावल्या जातात, पूर्णाच्या आरत्या लावल्या जातात. आता तुमच्या घरात कोणती परंपरा आहे ते मला माहिती नाही, पण तुम्हाला सांगेल कोणतंही घराणं असू द्या, कोणतंही काही असू द्या, प्रत्येक घरामध्ये कुलस्वामिनीच्या वर्षामधून ज्या 3 आरत्या 4 आरत्या असतात त्या लावल्या जातात. चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र जी असते ती श्रावण महिन्यामध्ये आपली रक्षाबंधनाची जी पौर्णिमा येत असते त्याला सुद्धा म्हणजे नवमीला लावण्यात येतात. ज्या 4 नवरात्री येतात त्या, तर आषाढ नवरात्र जी असते त्यामध्ये, या 4ही नवरात्रीमध्ये आरती ही कुलस्वामिनीची आपल्या घरात लावलीच गेली पाहिजे. तुमच्या घरात जर लावली जात नसेल तर नक्कीच तुमच्या घरी विचारा, सासूबाईंना विचारा, त्या पद्धतीने तुम्ही आरत्या लावा. जर तुमच्या घरात 4 नवरात्रींमध्ये आरत्या लावल्या जात नाही, नवमीला आरती लावली जात नाही, सुतक येतं, विधी काहीतरी अडथळे येतात, तर तुम्ही पौर्णिमा जी असते, जशी आता बघा नवरात्रीच्या नंतर येणारी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा आहे, तर त्या दिवशी तुम्ही आरती लावू शकतात. तुमच्या घरात जर आरत्या लावतायत, कोणाच्या घरात कणकेच्या दिवे बनवले जातात तशा आरत्या लावतात, कुणाच्या घरात पूर्णाच्या आरत्या लावल्या जातात. कारण मुख्य जी पूजा आहे, मुख्य जी सेवा आहे कुलस्वामिनीची ती आरत्यांची आहे. भलेही तुमच्याकडनं दुर्गा सप्तशती पाठ होत नाही, भलेही तुमच्याकडनं सिद्धकुंजिका स्तोत्र होत नाही, काही सेवा होत नाही, पण तुम्हाला सांगेल आरतींची सेवा जी असते ती चुकवू नका. आजच तुम्ही तुमच्या घरी फोन करा, तुमच्या घराण्यात भावकी असेल तिथे विचारा, कुलस्वामिनीच्या आरत्या ज्या असतात त्या कधी असतात ते विचारा आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आता तुमच्या घरात जर टाक असेल, तुमची सासूबाई जर घरी आरत्या लावत असतील तर तुम्ही लावू नका. टाक असेल, त्या टाक किंवा फोटो तुमच्या घरी असेल तर तुम्ही तुपाचा निरांजन लावून तुम्ही आरती करू शकतात, कुलस्वामिनीची आरती करू शकतात. तुमच्या घरी जर सासूबाई करत असतील तर, जर करत नसतील विचारा आणि त्या पद्धतीने तुम्ही करा. पण ही सेवा कुणीच चुकू नका असं मी आवर्जून तुम्हाला सांगेल. या सेवेला खूप महत्त्व दिलं जातं. त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल कुंकुमार्चन विधी. आता कुंकुमार्चन म्हटलं की महिलांना एवढं टेन्शन येतं की कुंकुमार्चन एवढा वेळ बसावं लागेल, असं करा. तुम्हाला किती वेळेचं महत्त्व नाही आहे. वेळ तुम्ही तासनतास बसताय, तुमचं मन ठिकाणावर नाही आहे, माझा मुलगा इकडे जेवण तिकडे इकडे, हे न घेता तुम्हाला साधं आणि सोपं सांगेल. आपण देवघरासमोर बसावं, फोटो किंवा टाक असेल आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीचा, त्या टाकाला तुम्हाला कुंकू अर्चन फक्त आणि फक्त तुम्हाला सांगेल 11 वेळा अगदी केलं तरी सुद्धा चालेल. 11 वेळा तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे. अगदी तुमचा कुलस्वामिनीचा जो काही मंत्र असेल तो मंत्र म्हणावा, नमो नमः म्हणून आपण व्हायचंय. तो मंत्र माहिती नाही तुम्हाला तर 99 मंत्र घ्या. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः म्हणून आपण पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू असा चढवायचा आहे. म्हणजे टाकावर टाकायचं आहे किंवा फोटो असेल तर पायापासून डोक्यापर्यंत तो कुंकू व्हायचा आहे. हे झालं कुंकू अर्चन. अगदी 11 वेळा म्हणा तुम्ही तरी पण चालेल. तुम्हाला वेळ नाही, 11 वेळा म्हणायला काही वेळ लागत नाही, पण ती सेवा चुकू नका महिलांनो. खूप सुंदर अशी सेवा आहे. तो कुंकू जो असतो तो खूप पॉवरफुल असा बनत असतो, म्हणून या सेवा करा.
कुंकू अर्चन म्हणजे कुंकुवाने अभिषेक करणे कुलस्वामिनीचा, हे लक्षात घ्या. म्हणून नक्कीच ही सेवा करा. त्यानंतर पुढची मी तुम्हाला एक सुंदर अशी सेवा सांगेल आणि ती सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी या वास करत असतात. कृपा आशीर्वाद जो असतो कुलस्वामिनीचा राहत असतो आणि ती सेवा म्हणजे लवंगांची सेवा. आता आपल्या घरामध्ये टाक असेल किंवा फोटो असेल कुलस्वामिनीचा, ठीक आहे, तर फोटो किंवा टाकाला आपल्याला लवंगा ज्या असतात त्या अर्चन करायच्या आहेत आणि अर्पण देखील करायचे आहेत. आता अर्पण म्हणजे काय आणि अर्चन म्हणजे काय? अर्पण म्हणजे एखादी आपण फूल वाहत असतो त्या पद्धतीने अर्पण करणं. अर्चन म्हणजे काय? ज्या पद्धतीने आपण कुंकू अर्चन करतो त्या पद्धतीने अर्चन करणं, ठीक आहे. तर अर्पण करत असताना 11 लवंगा अशा घ्या की त्यांचे फुलं जे असतात फुलासकट लवंगा छान असतील, सुंदर असतील अशा घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगांची 11 लवंगांची माळ आपल्याला छोटीशी बनवायची आहे. ती माळ आपल्याला देवीच्या फोटोला घालायची आहे त्या दिवशी. ही झाली अर्पण करणं. आणि अर्चन ज्या आहेत त्या तुम्हाला 21 लवंगा घ्यायच्या आहेत, फुलासकट घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा आपल्याला अर्चन करायच्या आहेत. फोटो किंवा टाकाला आपण 1 लवंगा हातात घ्यायची. आपल्याला कमलात्मक मंत्र जो आहे, नित्यसेवेच्या ग्रंथात कमलात्मक मंत्र आहे तो आपण म्हणायचा आहे. तर तो मंत्र म्हणायचा आहे. म्हटल्यानंतर कमलात्मक मंत्र 1 वेळा म्हटल्यानंतर आपण ती लवंग जी आहे ती फोटोला किंवा आपल्या टाकाला वाहायची आहे. वाहत असताना फूल जो असतो फूल आपल्याकडे ठेवावं, देठ जे असतं लवंगचं ते देवीकडे ठेवावं. या पद्धतीने आपल्याला अर्पण करायचे आहेत. तर आपण जे आपण जी लवंग वाहत असतो देवी आईला, तर 1 वेळा मंत्र म्हणावा, 1 लवंग तिथे वाहावी, परत 1 मंत्र म्हणजे असे 21 लवंग आपल्याला तिथे अर्चन करायचे आहे. अर्चन करत असताना जे लवंग असतात लवंगांचा फुलाचा भाग आपल्याकडे आणि देठ देवीकडे येईल अशा पद्धतीने आपण त्या तिथे अर्चन करायचे आहेत. ज्या पद्धतीने कुंकू आपण अर्चन करून आपल्या कपाळी आपण वापरत असतो त्या पद्धतीने बघा अर्पण केलेली जी माळ असते ती निर्माल्यात आपल्याला टाकायची आहे. अर्चन केलेल्या लवंगा ज्या असतात त्या आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत, सांभाळून ठेवायच्या आहेत. त्या प्रसाद रूपात अगदी तुम्ही 15-20 मिनिटं राहू द्या, नंतर उचलून घ्या, एका डब्बीत ठेवा. प्रसाद रूपात आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही त्या लवंगा चघळण्यासाठी म्हणजे खाण्यासाठी देऊ शकतात. किंवा आपण बघा मसाले म्हणजे मसाल्याच्या पदार्थांमध्ये न टाकता जे काही तुम्ही पुलाव वगैरे भात बनवाल त्यामध्ये तुम्ही वापरू शकतात. पण त्या लवंगा मसाले भात किंवा मसाल्याच्या भाज्यांमध्ये टाकायच्या नाहीत. किंवा तुम्ही स्वतः सगळ्यांनी खाल्ल्या तरी सुद्धा चालेल तुमच्या घरातील लोकांनी. या पद्धतीने अर्चन केलेल्या 21 लवंगा आपण प्रसाद म्हणून खायचा आहेत. या पद्धतीने सुंदर अशी सेवा कुलस्वामिनीची आहे, ती नक्कीच तुम्ही करू शकतात. तर या सुंदर सुंदर अशा सेवा आहेत ज्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत. ज्यांच्या कुणाच्या सेवा चैत्र नवरात्रीमध्ये राहून गेलेल्या आहेत त्या महिलांनी आवर्जून या सेवा करा. जरी तुमच्या घरात काही सेवा झाली नाही, अखंड दिवा लावला नाही किंवा कुठलीच सेवा झाली नाही, त्या दिवशी एकतरी सेवा यापैकी तुम्ही करा असं आवर्जून तुम्हाला सांगेल. या सेवा चुकवू नका, कारण वर्षातून 4च वेळा आपण या कुलस्वामिनीच्या मुख्य सेवा करत असतो आणि या सेवा कधीही चुकवायच्या नाहीत. आता बघा 4 वेळा येत असतात, 4 वेळांमध्ये एकतरी आपली मिस होत असते, मासिक धर्म किंवा सुतक. तर 4 मधल्या 3 किंवा 2 अशा सेवा नक्कीच आपल्या हातून घडायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला कुलस्वामिनीचा कृपा आशीर्वाद मिळत असतो. त्यांचं पाठबळ आपल्या मुलांच्या पाठीमागे राहत असतं. आपल्या संसाराचा गाडा जो असतो त्यामागे त्यांचं पाठबळ राहत असतं. म्हणून या सेवा चुकू नका कोणीतरी. 1-2 ज्या होतील प्रयत्न करा, नक्कीच तुमच्याकडून सेवा कुलस्वामिनी करून घेतील. प्रयत्न तुमचा असावा, प्रामाणिक असावा, नक्कीच सेवा होत असतात. ठीक आहे, चला मग सांगितलेली सेवा इथेच थांबवते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते.